क्रमांक 2 वर आधीच मुलींच्या सर्व वयोगटातील above 50 under 50 हॅलो जेका दादा वर्सेस काना दादा अबाव 50 टीम आलेली आहे सगळ्यांनी आनंद घ्यावा ग्राउंड क्रमांक 1 वर ग्राउंड क्रमांक 1 वर अंडर 17 मुलांचा अंतिम सामना सुरू आहे धुळे वर्सेस देवनगर। या ठिकाणी एक ओप्पोचा मोबाईल सापडलेला आहे त्या ठिकाणी खेळाडूचा डीपीवर फोटो सुद्धा आहे ज्याच्या असेल त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन देण्याचे करावे। ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे मिल गया मुझे इधर ज्यादा हैंडसम है फोकस अच्छा होत आहे ग्राउंड क्रमांक 2 वर मोबाईल पुढे ग्राउंड क्रमांक 2 वरती अक्कलकुवा वर्सेस अंडर 19 हा सामना होत आहे। नाही रा तू ठरवून झालं विधा होतं काय अनिल सर किंवा आशिष सर ग्राउंड क्रमांक 3 ची तयारी चालू आहे त्या ठिकाणी रणजित भाई वसळे हे ग्राउंडची आखणी करत आहे याचं काय वॉटर जो गाडी दे कोयली विहीर वर्सेस ग्राउंड क्रमांक 2 वर सेकंड सेमीफायनल अक्कलकुवा वर्सेस विसरवाडी या दोन संघादरम्यान होत आहे। ग्राउंड क्रमांक 3 वर कोयली विहीर वर्सेस बोराडी या दोन संघादरम्यान सामना होत आहे। सपोर्ट होगा बढ़िया बढ़िया पोजीशन
ग्राउंड क्रमांक 1 वर अंडर 17 अंतिम सामना धुळे वर्सेस देवमोगरानगर या दोन संघादरम्यान होत आहे। तर ग्राउंड क्रमांक 2 वर अक्कलकुवा वर्सेस विसरवाडी सेकंड सेमीफायनल होत आहे। तर ग्राउंड क्रमांक 3 वर कोयली विहीर वर्सेस बोराडी ओपन गटाचा सामना होत आहे। ग्राउंड क्रमांक 1 वर देवमोगरानगर वर्सेस धुळे फाइनल मैच अंडर 17 धुळे वर्सेस देवमोगरानगर। ग्राउंड क्रमांक 2 वर अक्कलकुवा वर्सेस विसरवाडी अंडर 19 सेमीफाइनल सेकंड सेमीफाइनल। ग्राउंड क्रमांक 3 वर ओपन गटातून बोराडी वर्सेस कोयली विहीर। नाही काय ना ए खूप बारे देतो नाही हा सोच भी जातो डोगडो डोगडो ए नानो डोगडो हा बोनसावर वाढतो हा ते हा बोनस हा फुल बोनस दे ना बोनस आहे क्या चिंगले हा बोनस मा ए बोनस आहे पाठो पडीले नानो अंदर तुला हे गांधी पगा की माता ए कोयली विहीर उद्या दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता ह्याच मैदानावर खो खोच्या स्पर्धा होणार आहे। नाही थोडा टाइम आहे ना एक तास। अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी अक्कलकुवा आणि विसरवाडीच्या खेळाडूंच्या दरम्यान होत आहे। अंडर 19चा हा सामना सेमीफायनल मॅच। ग्राउंड क्रमांक 3 वर कोयली विहीर वर्सेस बोराडी या दोन संघादरम्यान ओपन गटाचा चुरशीचा सामना होत आहे। ग्राउंड क्रमांक 1 वरती अंडर 17 17 वर्षाखालील मुलांचा सामना फायनल मॅच धुळे वर्सेस देवमोगरानगर त्या ठिकाणी होत आहे। आदिल सर हा सामना ग्राउंड क्रमांक 3 वरती सुरू झालेला आहे आणि ग्राउंड नंबर 2 वरती अंडर 19चा सामना अक्कलकुवा वर्सेस विसरवाडी यांच्या दरम्यान सुरू आहे। आणि आत्ताच अंडर 17च्या निकाल अंतिम सामन्याचा निकाल या ठिकाणी माझ्याकडे आमचे धडगावचे मित्र महादू पाडवी क्रीडा शिक्षक यांनी माझ्याकडे आणून दिलेला आहे। देवमोगरानगर वर्सेस धुळे अंडर 17च्या फायनल मॅच या ठिकाणी झाली। त्यात धुळेचा संघ 12 गुणांनी विजयी झाला। जोरदार टाळ्या वाजवून अंडर 17च्या हा धुळे संघाचं आपण
अभिनंदन करूया. सर्व सहभागी झालेल्या संघांचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. विजेता संघ धुळे अंडर 17, उपविजेता देवमोगरा नगर. अंडर 17 वयोगटामध्ये अंतिम सामन्यात विजय झालेले धुळे संघाचे खेळाडू यांच्या समवेत अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व लाडके नेते आमदार आदरणीय आमशा पाडवी साहेब हे खेळाडूंचं कौतुक आणि अभिनंदन करीत आहेत. कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, अत्यंत जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणात आजच्या या स्पर्धा संपन्न होत आहेत. आधीच मुलींच्या सर्व वयोगटातील संघांचे सर्व सामने या ठिकाणी खेळून झाले. अंडर 17चा अंतिम सामना देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता केवळ 2 ते 3 शेवटचे सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. अंडर 19 आणि ओपन गट या दोघांचे अंतिम सामने या ठिकाणी खेळवले जातील. आपण सर्वजण सकाळपासून अत्यंत जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धांचा आनंद घेत आहात. उद्या देखील सकाळी 8 वाजेपासून याच मैदानावर मुलींच्या आणि मुलांचे विविध वयोगटातून खो खोचे सामने या ठिकाणी होणार आहेत. मैदान क्रमांक 3 वरती कोयलीवीर वर्सेस बोराडी हा सामना त्या ठिकाणी खेळला जात आहे. ओपन गटातील तो सामना अतिशय रंजक पद्धतीने रणजित पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. वसावे आज दिवसभरात पहिल्या दिवसाच्या सामन्यासाठी आमचे किरण भाऊ चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. पंच म्हणून नवापूरहून खास करून आमचे उमेश गावित सर, प्रशांत गावित सर, मनेश गावित सर, अविनाश पाडवी, रोहित गावित, सुनील गावित, आशिष पाडवी, गिर्यारोहक अनिल बसावे, विशाल बसावे, तसेच आयोजकांमधून संजयजी ठाकरे, अविनाश बिराडे, तसेच क्रीडा शिक्षक दळगाव येथून महादू पाडवी, मनोज वडवी, अमृत पाडवी, तानसिंग तडवी, रणजित वसावे, नटवरदादा पाडवी, आनंददादा वसावे, राजूदादा पाडवी, जेकादादा पाडवी, आमचे विनोददादा वडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कानादादा वडवी, पृथ्वीसिंग दादा पाडवी, तसेच सर्वच सरपंच, पंचायत समिती सदस्य जेकादादा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी, तसेच ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या सामन्यासाठी सहकार्य केलं सगळ्यांच्याच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो. त्याचबरोबर आरोग्याची टीम सकाळपासून औषधोपचार त्या ठिकाणी करत आहे. अशा ब्रिटिश अंकुशवरच्या सर्व वैद्यकीय टीमचं आम्ही आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमासाठी खास करून बाळ काही हे सुद्धा उपस्थित झाले होते, त्यांचेही आभार. आजच्या कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान अत्यंत सुंदर आखीव रेखीव ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आमचे मित्र सहकारी आदरणीय रवींद्र गरव सर यांचे देखील खूप खूप आभार. दोन मिनिट तुम्हाला चला. अजून काहीच गरज नाही. हॅलो, पूर्ण दिवस कमेंट्री म्हणून गुरव सर, सुधीर सरांनी फार चांगलं सूत्रसंचालन केल्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत आयोजकांकडून आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व
क्रीडा खेळाडूंचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. दिवसभर सोरापाडा येथे चाललेल्या या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी अतिशय सुंदर खिलाडू वृत्तीने आपला खेळ या ठिकाणी दाखवला. कोणतीही अनुचित घटना, कोणताही वादविवाद न होता या स्पर्धा अत्यंत रंजक आणि रमणीय अशा पद्धतीने झाल्या. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं, त्यांचे कोच यांचे देखील मनपूर्वक आभार. हा चालू अक्कलकुवा वर्सेस विसरवाडी हा अंडर 19चा सामना मैदान क्रमांक 2 वरती सुरू आहे. मी धुळे येथील खेळाडूंना विनंती करतो, धुळ्याच्या अंडर 17च्या खेळाडूंना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स पासून थोडा लांब जावं. मित्रांनो, थोडा लांब चाललंय. स्टेज समोरील खेळाडू कृपया आपण बाजूला व्हा. समोरील खेळाडू कृपया आपण बाजूला व्हा. आपण सर्वजण सकाळपासून सहकार्य करीत आहात. अंतिम क्षणांपर्यंत असंच सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून आहे. खास करून माध्यमिक विद्यालय कोयलीगीर येथील शिक्षक, सर्व शिक्षकांनी अतिशय